फिल्म फेस्टिवल होणार आहे तेव्हा ते तुम्ही ABP माझावर बघू शकणार आहात. खरं तर नाफामध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज होतात? या किती दिवसाचं हे फेस्टिवल असतं? काय करता? राईट. सो नाफामधल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये एक फेस्टिवल ऍक्टिव्हिटी आहे. दुसरं म्हणजे आम्ही स्वतःचे लोकल प्रोडक्शन तिकडे करतो. सो नाफानी स्वतःचे वेगळे चॅप्टर्स सुरू केलेत. त्यामुळे नाफा कॅलिफोर्निया, नाफा वॉशिंग्टन DC, नाफा टेक्सास, नाफा न्यू जर्सी, नाफा अटलांटा आणि नाफा सिएटल असे सगळे चॅप्टर्स पूर्ण अमेरिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर नाफाचा अल्बर्टा चॅप्टर हा कॅनडामध्ये पण कार्यरत आहे. तर ह्या चॅप्टरच्या माध्यमातून आम्ही तिथे लोकल टॅलेंटला आयडेंटिफाय करून त्यांच्यावरती काही शॉर्ट फिल्म्स प्रोड्यूस करतो, काही व्हर्टिकल मायक्रो ड्रामाज करतो, त्याचबरोबर काही डॉक्युमेंटरीज आम्ही तयार करतो. त्यामुळे लोकल प्रोडक्शन आम्ही फ्रॉम प्री टू पोस्ट पूर्णपणे करण्याचं आता आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे सेटअप झालेलं आहे. गेले 3 वर्षामध्ये आम्ही 7 शॉर्ट फिल्म्स तयार केल्यात. आम्ही असंख्य मायक्रो ड्रामाज तयार केलेले आहेत. त्यामुळे त्या लोकांना तिथे एक डिजिटल प्लॅटफॉर्मची एक जी उणीव होती, कारण गेले 30-40 वर्ष आपला मराठी समाज अमेरिकेतला कार्यरत असतो, प्रोग्राम्स करतात, अगदी हळदी कुंकापासून दहीहंडीपर्यंत होतात. पण हे सगळे परफॉर्मन्स बेस्ड अँड थिएट्रिकल प्रोग्राम व्हायचे. त्यांच्याकडे कुठला डिजिटल प्लॅटफॉर्मच नव्हता की जेणेकरून आपण 7 समुद्रापार ते टॅलेंट पोहोचवू शकतो. आणि म्हणून मग नाफाची तिकडे सुरुवात झाली, सो दॅट आपण त्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सगळं टॅलेंट नेऊ शकतो. आता किती मराठी माणसांपर्यंत तुम्ही पोहोचलात अमेरिकेच्या? सो अमेरिकेत मराठी समाज किंवा मराठी कम्युनिटी खूप कमी आहे, म्हणजे मायनॉरिटीपेक्षाही मायनॉरिटी आहे. त्यामुळे आपण जर सांगता एक 7-1 मिलियन भारतीय जर अमेरिकेत असतील तर त्यातले सांगता 3 ते 4 लाखच फक्त मराठी लोक आहेत. तर त्यातले आम्ही साधारणतः आता 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. ते नेटवर्क फॉर्म झालेलं आहे. आमच्याकडे 3000 तर मेंबर्स आहेत नाफाचे की जे ऍक्टिव्हली एंगेज्ड आहेत नाफाशी. आणि त्या माध्यमातून आम्ही हा जो फिल्म फेस्टिवल करतो, तर तो फिल्म फेस्टिवल करण्यामागचं पण उद्दिष्ट तेच असतं की म्हणजे गिरिजा पासनं ते दिलीप प्रभावळकर असे जे सगळं वेगवेगळ्या वयाचे आणि एक्सपिरियन्सचे जे आपले कलाकार आहेत, फिल्म मेकर्स आहेत, ते तिथे गेले 3 वर्षापासून आलेले आहेत. लोकांना ते मास्टर क्लासेस देतात. तिथे आपण वर्कशॉप्स करतो, काही सेमिनार्स करतो, काही पॅनल डिस्कशन्स करतो की जेणेकरून तिथल्या लोकांना त्याचा फायदा होतो. पण म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट जर बघायची झाली तर आपल्याला भारतातल्या लोकांना किंवा भारतातल्या फिल्म मेकर्सना अमेरिकेची बाजारपेठ तयार करून उपलब्ध करून देणं, या दोन्ही गोष्टीची जी गरज होती ती नाफा हळूहळू आता फुलफिल करताय. तुम्ही आता दिलीप प्रभावळकरांचं नाव घेतलं आणि मला वाटतं त्यांना तुम्ही अशाच एका नाफाच्या फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्कार दिला होता. या वर्षी असा पुरस्कार आहे का आणि तो कोणाला मिळणार आहे? सो आम्ही 2024च्या नाफाच्या पहिला फेस्टिवल जो होता त्याच्यात आम्ही दिलीप प्रभावळकरांना जीवन गौरव पुरस्कार दिला. मागच्या वर्षीच्या नाफा फेस्टिवलमध्ये अमोल पालेकरांना जीवन गौरव पुरस्कार दिला होता. आणि या वर्षीच्या पुरस्कारासाठी रोहिणी हट्टंगडींची आम्ही निवड केली आहे आणि रोहिणी त्यांना ह्या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार मिळणार आहे. अरे वा. गिरिजा, पुढचा प्रश्न तुला आहे की अमेरिकेत मराठी सिनेमांची चळवळ आपण ऐकतोय अशी सुरू झाली आहे, मात्र मराठी सिनेमांना तिथे प्रेक्षक मिळत असला तरी इथला भारतातला कुठेतरी गायब झालाय.